आमचा नाट्यरंग, आमचा नाट्यरंग. नमस्कार रसिक हो. विजय पटवर्धन फाउंडेशन प्रस्तुत नाट्यरंग या कार्यक्रमामध्ये मी विजय पटवर्धन आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, मी एक नाटक करत होतो. त्या नाटकात बरं का, दोन मित्र खूप दिवसांनी भेटतात आणि त्यांना अजून एक तिसरा मित्र येऊन भेटतो. त्याला असं वाटत असतं की हे दोन मित्र एकमेकांना ओळखतच नाहीयेत, म्हणून तो पुढाकार घेतो आणि म्हणतो की मी तुमची ओळख करून देतो. तर एकाचं नाव असतं अण्णा आणि एकाचं नाव असतं नाना. ह्या दोघांची ओळख करून देताना मित्र म्हणतो, अण्णा मी तुमची ओळख करून देतो. अण्णा हे नाना आणि नाना हे तात्या. तिथलं तिथं त्या अण्णाचं नाव तात्या बदललं त्यांनी. आणि हे चालू असताना आम्ही स्टेजवरती होतो. कॅरेक्टरची नावं बदलली गेले, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना हसायला आलं, त्याचबरोबर प्रेक्षकांना सुद्धा हसायला आलं. आणि प्रयोग 2 मिनिटं थांबला होता. सगळे हसले, टाळ्या वाजवल्या आणि त्याच्यानंतर परत प्रयोग चालू झाला. अण्णा आणि नाना ही दोन्ही कॅरेक्टर गाजवलेली एक व्यक्ती आपल्याबरोबर आहे, ती म्हणजे माधव अभ्यंकर. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात माधव अभ्यंकर यांचं. माधवराव, विजय पटवर्धन फाउंडेशन प्रस्तुत नाट्यरंग या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे. आपल्या इथं कंपॅरिझन होतं खूप, म्हणजे अमिताभ बच्चन यांनी अग्निपथ चित्रपट केला, त्याच्यानंतर ऋतिक रोशनने केला, किंवा कमल हसन यांनी एक साऊथ इंडियन फिल्म केली, नंतर दयावान नावाची फिल्म विनोद खन्नाने केली. त्यात ह्याच्यात कंपॅरिझन झालं. तसंच तुम्ही सुद्धा घाशीराम कोतवालमध्ये नाना फडणवीस केलं, त्याच्या आधी मोहन आगाशांनी केलं होतं. तर त्यावेळेला तुमच्यात काही कंपॅरिझन झालं का? नाही, कंपॅरिझन हे ऑब्वियस असते, पण कंपॅरिझन या गोष्टीला फारसं महत्त्व न देता आपण नाटक कशासाठी करतो, तर प्रयोग म्हणून. आपण नाटकाचा शो नाही म्हणत, नाटकाचा प्रयोग म्हणतो. तर एक्सपेरिमेंट आहे तो प्रत्येकाने करावा. म्हणजे मला असं वाटतं की मी आता काही काळानंतर घाशीराम जेव्हा थांबवेन, नानाचं काम करणं थांबवेन, तेव्हा नव्या पिढीतला कोणतरी मुलगा त्याच्यात तिथे आला पाहिजे. बरोबर. ते नाटक चालू राहिलं पाहिजे, त्याच्यापर्यंत त्यांनी ते काम करू देत. तसं मी माझ्यापर्यंत काम केलं. माझ्याकडे 2-3 चांगले प्लस पॉईंट्स आहेत. एक तर होते म्हणजे माझा आवाज हा पहिल्या आगाशात म्हणजे नानापेक्षा वेगळा आवाज, भारदस्त आवाज आहे. आणि दुसरं म्हणजे माझे डोळे, ते तर भेदकच आहेत. हां. तर या दोन्ही गोष्टींचा उल्लेख जिथे जिथे माझे प्रयोग झाले तिथे तिथे प्रत्येक पत्रकारांनी हे नोटीस केलं. म्हणजे अगदी पार आम्ही बिहार दिल्लीपर्यंत जाऊन प्रयोग केले, तर तिथे सुद्धा हे नोटीस केलं. म्हणजे एका बिहारच्या तर एका पत्रकाराने लिहिलं होतं की इनके आंखें कहीं सालों तक हम भूल नहीं पाएंगे. क्या बात आहे. अशी त्यांनी कॉम्प्लिमेंट त्याच्यात दिली होती. दिल्लीच्या प्रयोगामध्ये खूप चांगल्या चांगल्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. महाराष्ट्र टाइम्समध्ये, पुण्याचा आपलं म्हणजे महाराष्ट्राचा महाराष्ट्र टाइम्स, याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगलं माझ्याबद्दल लिहून आलं होतं. मग कंपॅरिझनमध्ये माझ्याबद्दल चांगलं पण लिहून आलेलं आहे. बरोबर. तो काय प्रश्न नाही आहे. बरोबर. आणि मी माझ्यापर्यंत काम केलं, त्यांनी त्यांच्यापर्यंत काम केलं. नव्या पिढीतला माणूस जेव्हा येईल तेव्हा तो त्याच्या पद्धतीने काम करेल. पण म्हणून कंपॅरिझनला घाबरून लोक काय म्हणते, मी नाही करू शकत वगैरे असं मला काय काय म्हणजे हेच नसतो, फीलच नसतो काही. नसतो. खरंच आहे. म्हणजे तुमच्या वाकड्या बोलण्यात सुद्धा आम्हाला माहिती आहे. काय गरजच नसते नाही तर नाटक करून येते. करेक्ट. पण प्रत्येकाने ते करून बघितलं पाहिजे की एखादी भूमिका आपल्याला आवडली. समजा मला ती भूमिका फार आवडायची. बरोबर. घाशीरामच्या म्हणजे त्या टीममध्ये मी डायरेक्टली नव्हतो, पण इनडायरेक्टली मी आपल्या थिएटर अकॅडमीमध्ये असल्यामुळे त्यावेळी काहीतरी रशियाचे दौरे ठरले. तर त्यावेळी मला पत्र आलं होतं नंदुपोळांचं की असं असं आपण रशिया दौऱ्यावर जातोय, तर ब्राह्मणांमध्ये आता तुमची वर्णी लागते. तर मी त्यावेळी ते मुंबईत काहीतरी शूटिंग करत होतो पिक्चरचे, का माझा पहिलाच सिनेमा तो. तर तिथे वडिलांनी ते रिडायरेक्ट केलं पत्र, पोस्टकार्ड होतं असं, ते रिडायरेक्ट केलं. मग तिथून मी त्यांना पत्र लिहून पाठवलं आणि मग त्यांनी नंदुपोळकडे ते रिडायरेक्ट केलं. त्याच्यात मी लिहून पाठवलं की मला त्याच्यात इंटरेस्ट नाही, ब्राह्मणांमध्ये मला काम करायचं नाही, करीन तर नाना. अच्छा. हां, स्पष्ट नाही म्हणून सांगितलं. तर रशियाचं काही तेवढं हे नाही, 10,000 भरले की रशियात जात नाही. कदाचित तुम्हाला रशियन म्हणून तिथेच थांबून पण घेतलं असतं. नाही, तसंही काही गरज नव्हती, कारण आपली भाषा ती नाही, थांबण्यात मजा नाही. तुमची भाषा तर आम्हाला माहितीच आहे. म्हणजे कोणी काय विचारलं की अरे खूप पैसे आहे रे माझ्याकडे, म्हणजे चोरांना ठेवलंय पैसे मोजायला, किंवा आमच्या गाडीला आम्ही पाण्याने धुत नाही, दुधाने धुतो नंतर, किंवा ओव्हरऑलिंग करायचं असेल तर तेल नाही वापरत, तूप वापरतो. हे सुचतं कुठनं तुमच्या? याचं कारण असं आहे की मी अतिशय ग्रामीण भागातनं सुद्धा राहिलेलो आहे. म्हणजे खरं म्हणजे पहिल्यांदा पुणे हे शहर मी 20 वर्ष पाहिलं म्हणजे परत आमच्या गावी, मूळ गावी आम्ही परत आलो. अख्खा महाराष्ट्रभर वडिलांच्या पोस्टिंगमुळे आम्ही हिंडत होतो. शाळा वेगळ्या, कॉलेजेस वेगळे, सगळ्या भाषा वेगळ्या असे फिरत असताना ना त्या गावातली काही लोक असे शेखी मारणारे असतात. अच्छा. हां. आणि मला पहिल्यापासून ना असं काही कारण नसताना कोणी शेखी मारली ना
की मी असं कालच गाडी घेतली मी काल वगैरे, आणि काय नसते गाडी कुठली घेतली, सायकल वगैरे असते किंवा स्कूटर असते, पण असं दाखवतात ना, मग अशा लोकांच्या नांग्यात तोडण्यासाठी मी हे माझं त्याच्यावरचं Solution असायचं. दिलं. हा. अच्छा गाडी घेतली का तू, कुठली गाडी घेतली, हे घेतली मारुती घेतली. अरे म्हटलं तू काय गाडी इथं वॉशिंग सेंटरला धुवायला नेत असेल ना, हे तसं नाही म्हणलं, मी माझी गाडी वारण्याला जाते म्हटलं, दुधणी आंघोळ असते म्हणलं माझ्या गाडी, दुधणी येतो, आणि तो तुम्ही ते हाफ ग्रीसिंग करता ना तसं माझं हाफ तुपिंग असतं म्हणलं, तूप भरतो म्हणलं मी ते बॉल बेरिंगला. तर अशा त्या नांग्या मोडण्यासाठी म्हणून ती कन्सेप्ट, आणि ते पुढे पुढे इतकं ते व्हायला लागलं की मला माहित नाही, पण ते मला कुठून कधीतरी सुचतं पण हे? काय वाटतं ते सुचतं मला, आणि त्या क्षणाला माझं ते मी टाकून देतो. मी गॅलरीत बसतो आणि लोकांना काजू बदाम फेकून मारतो. हा ऐकलंय. असे तेच ना, ते शेखी मिरवणारे लोक असतात ना, ते मला आवडत नाहीत. आणि मी पुण्यात आल्यानंतर ते मला जास्त जाणवलं, जेव्हा मी वय वर्ष 20 होतं माझं फक्त, कॉलेजला मी ऍडमिशन घेतली, आणि तेव्हा पुण्यातले हे सगळे मला पहिल्यापासून नाटकाचा इंटरेस्ट होता, हे सगळं होतं. म्हणजे शाळेत असल्यापासून नाटक करतो. हा, शाळेत असल्यापासून मला नाटकाची आवड होती, आणि मी वेगवेगळे आवाज वगैरे काढायचो, हे करायचो, मिमिक्रीज वगैरे करायचो. माहित नाही म्हणजे. हा, पण ते आता मी फारसं जमत नाही मला, नाही तर मी त्यावेळेला वाहनांचे आवाज, पशुपक्ष्यांचे आवाज वगैरे असं काय काय बरंच करत असायचो, आणि प्रत्यक्ष नाटकात तसं मी काम कधी केलेलं नव्हतं. पण एकदा आमच्या कॉलेजच्या काहीतरी स्पर्धेसाठी एक नाटक बसवणं चाललं होतं, आणि तो जो हिरो होता त्यातला मुलगा, तर तो आजारी पडला, त्याच्यामुळे तो करू शकत नव्हता, आणि एक 5-6 दिवसांवरतीच ते स्पर्धा होती. आणि मी स्पोर्ट्समधला मुळात, मला ग्राउंड जिमखाना पलीकडे जग नव्हतं. बरं. म्हणजे मी घरी सुद्धा रात्री झोपण्यापुरता जायचो, हे अनेक लोकांना माहित नसेल, पण मी स्पोर्ट्समधला मूळचा. हो 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 हो, बरं. ग्राउंडवरतीच पडी. पण मी हे नकला करतो, मास्तरांची नकला करायचो, आवाज बरोबर परफेक्ट काढायचो वगैरे, त्यांचे चालण्याचे बोलण्याचे ढब वगैरे. तर ते माझ्याकडे आले, ते म्हणले की असं असेल तर तू काम कर. म्हटलं नाही बाबा, मला ते फिअर आहे म्हटलं, मला भीती वाटते म्हटलं, समोर लोक बघितले मला भीती वाटते म्हटलं. अरे बापरे. बरं. तर मला ते काय जमणार नाही. नाही म्हणे, तू इतकं छान नकला करतोस वगैरे, सगळ्यांसमोर करतोस, तर तुला जमेल ते, तर आपण करून बघू ना, प्रयत्न तर करू. असं करता करता झालं जॉईन मी तिथे, आणि मला ते वातावरण आवडलं तिथे. म्हणजे स्पोर्ट्सला कसं असायचं ना, जनरली मुली बिली कोणीच नसायचे तिकडे भाषा. हे दुःख होतं का? दुःख म्हणण्यापेक्षा असं वृक्ष वातावरण असतं. आपणच प्रॅक्टिस करायची, धावण्याची प्रॅक्टिस करायचो मी खूप, त्यामुळे मी ह्याच्यामध्येच होतो ना, हर्डल्स वगैरे मध्ये, 100 मीटर रनिंग स्टेट खेळलो मी ते. तर तिथे असं वृक्ष वातावरण असायचं, आणि इथं असं कलरफुल हसलं खेळ वगैरे मस्त असं. तर मग मी तिथे रमलो, आणि मलाच बक्षीस मिळालं पहिलं अभिनयाचं. अरे म्हणलं मग आपल्याला जमते हे, आपण करायला. मग ते ग्राउंड हळूहळू बंद झालं. बरं. आणि जिमखानाही बंद झाला, फक्त नाटकाच्या तालमींचे हॉल सुरू झाले. हौशी नाटक सुरू झालं. हौशी नाटक सुरू झालं. आणि मग व्यावसायिक नाटक कधी केली? पुण्यात आल्यानंतर मी पहिलं व्यावसायिक नाटक केलं, ते शरद तळवळकरांबरोबर केलं. कुठलं? शहाणेवाडा पुणे नावाचं. हो हो हो. म्हणजे पेडगावचे शहाणे नावाचा एक सिनेमा होता, तर त्याच्यावरून त्यांनी ते नाटक घेतलं होतं, आणि दामू केंकरेंनी ते बसवलं होतं. बरोबर. त्याच्यात मी एक छोटीशी भूमिका करायचो. मला काहीतरी 25 रुपये वगैरे मानधन होतं तेव्हा. बरं. त्यावेळेला खूप व्हायचं, पण ते बरं म्हणजे भरपूर असायचे ते तेव्हा ते. आणि त्याचे प्रयोग केले मी, ते जावयाचे रोल केला, तळवळकरांबरोबर काम केलं, ते छान. ते तिथनं व्यावसायिक नाटकाची माझी सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर कुठलं व्यावसायिक नाटक केलं? मग एकदम मी केलं आमदार सौभाग्यवती केलं. बरं. प्रशांत सुभेदार बरोबर, त्याच्या मुलाचं काम, म्हणजे ज्योती आणि प्रशांतच्या मुलाचं काम. तो एक उर्मट मुलगा असतो, साहजिक ते मला काही करायला लागायचंच नाही, समोर बोललं तरी ते व्हायचं, असं अनेक जण म्हणतात, मी नाही म्हणत. करेक्ट आहे. पण ते एक छान नाटक चाललं, खूप चाललं नाटक. म्हणजे सुरुवातीला थोडंसं ते तेवढे प्रयोग त्याचे होत नव्हते नीट, त्याला गर्दी होत नव्हती. पण मी माझ्याच एका मित्राला सांगून मग त्याने थोडेसे फंडिंग वगैरे केलं प्रशांतला, आणि मग नंतर काय माहित नाही, पण ते इतकं सुसाट वेगाने गेलं, इतकं गेलं की जवळपास माझ्या मते 75% तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट शूजच केले. म्हणजे तुफान नाटक, म्हणजे गणपतीचे 20-20 दिवस आम्ही दौऱ्यावर असायचो. 10 दिवस संपल्यानंतर सुरुवात पुढे द्यायलाच हेच नसायचे ना. बरोबर. आणि ते तुफान नाटक चाललं, तुफान. मग ह्या क्षेत्रात आलात तुम्ही, त्यावेळेला काही ठराविक लक्ष होतं की आपण चित्रपट करायचे आणि त्याच्यातच मोठं नाव कमवायचं वगैरे? असं अजिबात काही नव्हतं. लक्ष होतं. पुण्यात आल्यानंतर काय झालं की SP मध्ये मी पुरुषोत्तमसाठी जॉईन झालो त्या लोकांना,
आणि तिथे ते काही झपूरचा नावाची एकांकिका बसवली. त्याच्यात मी होतो आणि मला त्याच्यात काही काम नव्हतं आणि ते ऍक्च्युली रेल्वेच्या डब्यात ते सीन होता तो आणि ते नुसते उभे आहेत असे काही डायलॉग नाही काय नाही. तर मी जरा बंड केलं तिथं आलेच. हा तर आमचे खरे मास्तर म्हणून होते श्रीराम खरे, पिढेतले फार मोठे जुन्या काळातले नट, डॉक्टर लागू वगैरे थोडीचे असे. तर त्यांना मी जाऊन भेटलो आणि त्यांचा माझा स्नेह लवकर जुळला. तर त्यांना म्हटलं की ते काय बरोबर नाही चाललेलं, तर तुम्ही जरा इंटरफेअर करा, काहीतरी दुसरं काहीतरी बसवता येईल. म्हटलं स्पर्धा आहे, पुरुषोत्तमचं खूप मोठं नाव असतं वगैरे, मी ऐकू नये, पहिल्यांदाच करतोय. तर ते म्हणले ठीक आहे मी संध्याकाळी येतो रिहर्सलला. ते आले, ते म्हणले अरे काय बोगत चाललंय म्हणे, बंद आहे. आणि मग सगळ्यांसमोर मला विचारलं की तुझ्याकडे काय आहे का एकांकिका वगैरे. तर म्हटलं आहे. मग तू बसव, उद्यापासून हा बसवेल आणि तू कास्टिंग काय ह्याच्यातलंच करायचं म्हणे. ह्या लोकांमध्येच कास्टिंग असं करून मी पहिल्याच वर्षी 83 साल ते आणि मी ती एकांकिका बसवली. 83 साली इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आणि तू पण वर्ल्ड कप जिंकला. रुद्ररिदम नावाची ती एकांकिका बेंगॉली कथेवरती आधारलेली ती होती. मग ती केली मी. मग त्याच्यानंतर पुणे युवक केंद्रामध्ये मी जॉईन झालो. पुढे अतुल पेठे आणि मी एकाच वेळेला थिएटर अकॅडमीमध्ये जॉईन झालो. बरं. मग आम्ही खूप एकांकिका एकत्र केल्या. म्हणजे आमची जोडगोळी होती. म्हणजे जशी एकेकाळी तू आणि प्रसाद ओक अशी तुझी जोडगोळी होती की दोघांचं नाव करून घेतलं जायचं. तसं आमच्या दोघांची जोडगोळी होती. म्हणजे आम्हाला नको म्हणायचे की जगबुडी झाल्यासारखे दोघं सारखे चर्चा करत असतात. पण आम्ही झपाटलेलो होतो एकांकिका आणि आम्ही लोकांच्या गच्चींवरती सोसायटीच्या पार्किंगमध्ये, पाऊस आला तर हॉलमध्ये, म्हणजे डायरेक्ट एंट्री टॉयलेटमधनं एंट्री एक्झिटच वगैरे असं. आपलं काम संपलं की टॉयलेटमध्ये जाऊन उभं राहायचं, एंट्री आली की टॉयलेटमध्ये परत रंगमंच म्हणजे हॉलमध्ये यायचं परत. असं सगळे आम्ही असे खूप प्रयोग केले. आम्ही 3-4 एकांकिका आम्ही केल्या, जबरदस्त केल्या त्या. आणि थिएटर अकॅडमीला आम्ही त्याच्यातनं पैसे मिळवून दिले. मग जेव्हा राज्यनाट्य स्पर्धेला आम्हाला पैसे हवे होते तेव्हा मग अकॅडमीने आम्हाला भरपूर पैसे दिले आणि मग अतुलने एक राज्यनाट्य स्पर्धेसाठी एक नाटक केलं क्षितिज नावाचं. बरं. आणि ते नाटक काहीतरी दुसरं वगैरे आलं होतं नम्रत तेव्हा. त्यामुळे असं काही फोकस केलेलं नव्हतं. पण त्याच दरम्यान काय झालं की FTI बद्दल जरा मी ऐकलं होतं. म्हणजे हे सगळ्या लोकांबद्दल कोणाची नावं नाही घेत तिथे, पण त्यांच्यात चर्चा अशा की FTIची काल मी हे फिल्म करून आलो हे केलं. तर मी सहज विचारलं, म्हटलं अरे हे काय FTI काय आहे. तर म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ते प्रभात स्टुडिओ आहे. म्हणजे तो कुठे आहे वगैरे. ते म्हणजे लॉकल तिकडे. मला काहीच माहित नव्हतं. मी नवखा होतो अगदी पुण्यात, म्हणजे पुणेकर असून आणि मी बाहेरून आल्यासारखं मला लोक ट्रीट करत होते. अरे म्हणलं ओरिजिनल मी, ज्यांचा वाडा बिडा असतो तो असं पुणेकरच असतो ना. गावात वाडा, तुम्ही कुठेतरी भाड्याच्या घरात राहताय, कुठेतरी फ्लॅटमध्ये राहताय, तसं नाही वाड्यात राहतो म्हणलं. अरे स्वतःचा वाडा नसतो म्हणलं, कुठून बाहेरून येईल असं वाडा नाही घेतात म्हणलं, तो पूर्वापार असतो म्हटलं. तर वाड्यात राहणं म्हणजे माझ्याच गावात ते मला परक समजत होतं, खानदेशात आलाय वगैरे अमुक तमुक. आणि साहजिक होतं ते, कारण मी खानदेशात गेलो की नगरवरून तिकडे गेलो की ते म्हणे काय निगरी माणूस आहे हा. म्हणजे माझ्या भाषेत तो प्रत्येक ह्याच्यात तो यायचा तो. तर काय मला ते सांगायचे नाही असं. ते म्हणजे नाही ते कसं आहे की ते फार वेगळ्या लोकांना घेतात वगैरे असं तसं. आणि फाईन मॉर्निंग मला ना एक म्हणजे मी त्याचं नाव नेहमी घेतो, विकास कुकडे तसं नाव, तो अकॅडमीतच होता, सिनियर होता मला खूप. तर तो म्हणाला की एक दीप्ती भल्ला नावाची मुलगी आहे FTIची स्टुडंट, तर ती एक तिचा डिप्लोमा करते, तर तिला एक असं घाऱ्या डोळ्याचाच वगैरे मुलगा हवा आहे, तर तू जाऊन भेट तिला. कुठं जायचं कसं जायचं वगैरे. मी सायकल मारत तिथे गेलो आणि तिने मला बघताच लगेच सिलेक्ट केलं. आणि त्याचं कारण असं ना की त्यातली हिरोईन जी होती ती माझी मोठी बहीण जी दाखवली होती ती सारिका, म्हणजे आपली कमल हसनची आताची सारिका ती होती. पंकज धीर नावाचं एक म्हणजे करणाचं काम केलं आणि दिनेश शाकुल म्हणून असे आम्ही 4घच पात्र होते तिचे. आणि तिने सिलेक्ट केलं मला आणि तिथून माझी FTIची सुरुवात झाली. तर 100च्या आसपास किंवा वरती माझ्या तिथं आता फिल्म्स आहेत. म्हणजे मी किशोर कुमार प्लेबॅक आणि मी त्याच्यावरती नाचतोय वगैरे, गातोय वगैरे, स्टंट, डबल रोल वगैरे सगळं काय करून, मारामाऱ्या, रेप वगैरे हे ते सगळे प्रकार करून झाले अगदी. हो, म्हणजे क्राईम पनिशमेंट सारखं स्टोरी सुद्धा मी त्याच्यात तो वेडा माणूस ते करून झालं माझं. आणि मग मी 8-9 वर्ष त्या FTI मध्येच होतो मी. बरोबर. आणि त्यांच्याच गेस्ट हाऊसला राहायचो, लेडीज हॉस्टेलला जेवायचो, पण तिथे बायका स्वयंपाक करायच्यामुळे ते घरगुती वाटायचं. जेंट्सला ते खूप अतिशय वाईट जेवण असायचं तेव्हा त्या काळी सुद्धा. त्यामुळे भरपूर काम मी तिथे केलं. आणि मग नंतर मग मला असं इच्छा झाली की आपल्याला सिनेमात काम मिळालं पाहिजे.
तर मी लक्ष्मी रोडला इथेच त्यांचं नाणं काहीतरी आता तोंडावर घेत नाही पटकीने, पण ते एक सिनेमा करत होते आणि ते मला कळलं. मी त्यांच्या ऑफिसला दर शुक्रवार शनिवार जाऊन बसायचो, काम करायचे मला. हां, कारण ते मुंबईहून यायचे आणि ते म्हणजे यार नाही ते बघू आपण वगैरे, मला कटवायला बघायचं ते. पण मी आपलं नेटाने त्यांच्याकडे जायचं, काहीतरी सिनेमात थोडं तरी काम मिळालं पाहिजे आपल्याला. तर मग मला काहीतरी कारणं सांगितली, नाही मग तुझे डोळे आहेत ना ते घारे आहेत ना खूप ना, तर ते स्क्रीनला सूट होत नाहीत. तर मी हसलो एकदम जोरजोरात. तर म्हणलं का हसला का? अहो म्हटलं शेजारी विजय टॉकीजच्या शेजारी त्यांचं ऑफिस. अहो म्हटलं शेजारी एक सिनेमा लागलाय, त्याच्यामध्ये अर्चना जोगळेकर आहे म्हटले हिरोईन. तुला कसं घेतलं मग? आणि म्हटलं हॉलिवूड, मी त्यावेळेला हॉलिवूडचे सिनेमे खूप बघायचे आणि एकट्याला रोज संध्याकाळी स्क्रीनिंग न चुकता अनेक वर्ष जगातल्या सगळ्या फिल्म्स बघून झालेल्या आहेत. तर म्हटलं हॉलिवूडमध्ये एकही नट झाला नसतो. म्हटलं तुमचा कॅमेरा आणि लाइटिंग वाल्यांचं घोळ आहे, म्हटलं तुमचं चुकतंय कुठं, तुमचं चुकतंय. तर त्यांना ते असे वाक्य वगैरे त्यांना राग येत होता, आवडत पण होतं त्यांना. मग शेवटी एके दिवशी त्या मला म्हणाले की उद्या संध्याकाळी तू ये, दत्ताजी येणार आहेत. म्हटलं कोण दत्ताजी? म्हणे दत्ताजी माहित नाही. म्हटलं नाही कोण? राजदत्त. अच्छा अच्छा. म्हटलं बरं बरं, हां ते असे टक्कल असले ते ना, म्हणजे ते असं बोलून झालं माझं. असं हे होतं ना, म्हणजे मनात काही नाही बोलणारा. आणि मग ते राजदत्त मला त्यांनी उभं केलं समोर. त्यांनी माझ्याकडे असं सगळं, कधी मुलगी पसंत करताना बघावं तसं बघितलं. चालायला वगैरे सांगितलं नाही. मला म्हणलं फोटो आहे का तुझ्याकडे? म्हटलं हो, मी आय कार्ड काढलं ना, आय कार्डचा फोटो दाखव. अरे तसं नाही म्हणजे फोटो सेशन म्हणजे तसे फोटो वगैरे काढलेत का? म्हटलं ते असे वगैरे असे करतात, ते असे वगैरे असे फोटो, तसं नाही म्हटलं माझ्याकडे काही. नाही म्हणलं मग कसं कळणार ना, म्हणजे स्क्रीनला तू फोटोजेनिक आहेस की नाही. तर म्हटलं असं असतं का? बरं. मग म्हटलं आपण एक आयडिया करूयात. ते म्हणजे काय, तुम्ही म्हटलं थोडासा वेळ काढता का, आपण FTIला जाऊयात, मी रिक्विजिशन टाकतो आणि तिथे माझ्या काही आम्ही फिल्म्स केलेल्या आहेत 4-5 छोटे छोटे असतात, म्हटलं 20-25 मिनिटाचे असतात, ते तुम्हाला दाखवतोय 2-3 तास. चला माझ्याबरोबर, म्हणजे तुम्हाला कळेल मी काम कसं करतो ते आणि दिसतोय कसं स्क्रीनला. तर ते असे उत्तर ऐकल्यानंतर ते हे झाले जरा, ते म्हणले अरे, मग ते म्हणले ठीक आहे करूयात आपण. आणि माझं घर माझा संसार नावाचे ते फिल्म करत होते, त्याच्यात भावाच्या रोलसाठी त्यांनी मला सिलेक्ट केलं. पण मी इतका विचित्र माणूस आहे जगातला. तर दत्ताजीने माझं कास्टिंग केलं. तर 2-4 दिवसांनी त्यांना जाऊन सांगितलं की नाही जमणार मला. ते म्हणजे का? म्हटलं नाही, ते राज्यनाट्य स्पर्धेचं आमचं एक नाटक आहे, त्याच्या तारखा त्याच वेळेला नेमके येतात. तर ते म्हटलं अरे असं कसं करून चालेल, आता तुझं कास्टिंग केलं, तू एवढा मागे लागला होता वगैरे. हो ना, पण आता ते राज्यनाट्य स्पर्धा आहे ते. तर ते म्हणाले की तुझी भूमिका दुसरं कोणी करू शकणार नाही का? तर बघ म्हणे अजून आहेत 15-20 दिवस. तर म्हटलं नाही, माझी भूमिका नाहीच आहे म्हटलं त्याच्यात, मी निर्मिती सूत्रधार आहे म्हटलं त्याचा. हा, त्याच्यामुळे सगळं सेटिंग आणि पात्र 2च आहेत त्याच्यात. बरोबर, मी काम करतच नाही, पण मी निर्मिती सूत्रधार आहे. बरोबर. तर मला जबाबदारी माझ्याकडे आहे, तर नाही जमणार म्हटलं मला काम करायला. बापरे. कपाळाला हातच लावला आणि हसले पण ते. पण कुठून तरी त्यांना आतून ते बरं वाटलं. मग पुन्हा एकदा ते कमिटमेंट बद्दल ते जरा आवडलं ते. आणि मग पुन्हा एकदा असाच योग आला होता, पण तेव्हा ते काहीतरी निर्मात्यांचंच फसलं, त्याच्यामुळे ते होऊ शकलं नाही. अशी ती सगळी ती गंमत झालेली. त्यामुळे पण नंतर काही दिवसांनी मला एक चित्रपट मिळाला मुंबईत असताना. त्याचं नाव आहे गंध मातीला आला, शरद घागांचं पिक्चर, पठ्ठे बापूरावांवरचं. बरोबर. तर मी राहायचो रवींद्रला, आणि त्यावेळेस मी गेलो होतो कामासाठी वाशीला. माझं ट्रान्सफॉर्मर इरेक्शनची कामं चालायची, त्याच्यासाठी म्हणून गेलो होतो. पण राहायचो रवींद्रला, कारण सगळे नाटकवाले तिथं भेटतात. हा, म्हणजे संध्याकाळ चांगली जावी, कारण 5-6 वाजता तिथं यायचो, परत दिवसभर जायचो आणि मग नाटक मंडळी गप्पा हे ते. त्यासाठी मी तिथे रवींद्रला राहत होतो. तर माझ्या शेजारी मोहन जोशी राहत होते आणि प्रसन्न कुलकर्णी म्हणून एक कोल्हापूरचा लेखक, असे दोघे ते एका रूममध्ये राहायचे. आणि तर ते प्रसन्न कुलकर्णींनी मला सांगितलं की तुझं फिरत गेला असतं शिवाजी मंदिरला, तिथे ते शरद घाग म्हणून येतात आणि त्यांच्यावर एक माणूस आहे गोखले नावाचा कोणतरी, तर तो तुला भेटेल तिथे. हा, तो असतोच तिथे म्हणे. तो त्यांना सांग घागांशी माझी गाठ घालून द्या, ते सिनेमा करतायत, बघ म्हणे का तुला चान्स मिळाला तर. अरे वा म्हटले, चांगली गोष्ट आहे. तर मग मी गेलो, तिथे भेटलो त्यांना. ते गोखले भेटले, ते म्हणले की थांबा म्हणे आता साहेब येतीलच. तिकडनं ते शरद घाग आले आणि मग थोडं वेळ तिथे बोलले माझ्याशी. मला म्हणाले की चला माझ्याबरोबर. आणि अमिता हॉटेलला त्यांचे एक रूम होती काय ऑफिस म्हणून, त्या बोळामध्ये, DL वैद्य रोड. हा, तर तिथं घेऊन गेले आणि मग त्यांनी मला सगळं सांगितलं. आणि काम माहीत नाही, ते माझ्या प्रेमात पडलेले होते.
तर करूयात म्हणे आपण बरोबर. आणि त्याच्यात एक भूमिका आहे, ढोलकीवाल्याची भूमिका आहे, सुरत्या नाव आहे त्याचं. आणि ते तू काम कर, पण तुला ढोलकी वगैरे वाजवता येते का? म्हटलं मला रिदम सेन्स आहे, मी शिकतो म्हटलं ढोलकी, बरोबर, करतो प्रॅक्टिस. आणि मी आर्यभूषणला जाऊन ते प्रॅक्टिस करायचो. गायकवाड नावाचा मुलगा होता, अतिशय सात्विक मुलगा होता, त्याच्याकडनं मग मी ते सगळे बोल वगैरे शिकून घेतले. आणि ते माझं पहिलं पिक्चर. हां, अशा रीतीने ते माझी चित्रपटाची सुरुवात झाली. मग दुसरं त्याच्यातनंच स्टील कॅमेरामन जो होता त्याचा भाऊ डायरेक्टर होता, मयूर वैष्णव म्हणून. तर त्यांनी मला लगेच दुसरा सिनेमा दिला, विश्वविनायक नावाचा. आणि तो मयूर वैष्णव थोडासा असा काय म्हणतो ना आपण, चिडचिडा आणि असं खूपच विचित्र माणूस होता तो. हा, त्यामुळे पहिल्या भेटीतच माझं त्याचं जरा वाजलं. अच्छा. हा, तर तो काहीतरी असं मला बोलून गेला की ते काम नीट करायला लागेल, अमुक करायला लागेल. तर म्हटलं मी आता जे केलंय, तुमचा भाऊच तिथे स्टील फोटोग्राफर होता, त्याने अख्खा सिनेमा बघितलेला मी कसं काम करतो वगैरे ते. आणि म्हटलं, मग मी त्याला म्हटलं की ते पोलिसाचा इन्स्पेक्टर होतो मी, त्याच्यात सेकंड लीड होतो. तर म्हटलं ड्रेस वगैरे ते व्यवस्थित पाहिजे म्हटलं, ते उगाच आपलं कुठली तरी गंगाळी आणतात आणि ते मला नाही आवडत म्हटलं, ते तसं मी नाही काम करत म्हटलं, थिएटरवाला माणूस आहे म्हटलं, मला तसं नाही आवडत ते. तर त्याला ते जरा असं इन्सल्टिंग वाटलं की हा पोरगा लगेच काय सांगायला लागला वगैरे. तर तो म्हटलं की नाही, त्याला किती खर्च येतो वगैरे माहिती का? त्याला म्हटलं की बघा, मला फक्त मानधन ₹1 द्या तुम्ही, पण ड्रेस मी शिवून आणतो, मकाटीकडनं शिवला मी, पतंगे ते टेलर्स त्यांच्याकडनं, बाकी सगळे त्याचे ऍक्सेसरीज जे आहेत त्या मी मकाटीमधनं जाऊन घेऊन आलो. आणि फिट, एकदम फिट असा, वय वर्षच त्यावेळेस 22 वगैरे होतं, आणि एकदम फिट असेल असा छान ड्रेस वगैरे. हा, तेव्हा तो केला मी, ड्रेस वगैरे घेऊन गेलो. त्याला म्हटलं त्याचं बिल द्यायचं तुम्ही, मानधन मोर देत म्हटलं, ₹1 द्या फक्त, संपलं. आणि खरोखरच ₹1 मानधन घेतलं, पण त्याचे सगळे पैसे त्याच्याकडनं वसूल केले. त्यावेळेला काहीतरी ₹3-4 खर्च आला होता हे सगळं. आणि मी मुद्दाम, त्यावेळेला माझ्याकडे घेतली होती, तो मी ड्रेस घातला, तो गॉगल लावला, घरापासून भरतपर्यंत मी इन्स्पेक्टरच्या ड्रेसमध्ये आलो, आमच्या हॉटेलला आलो. बर. आणि तो आमचा मॅनेजरही 2 मिनिटं घाबरला, इन्स्पेक्टर आलाय म्हणून. अशी सगळी गंमत. क्या बात आहे. हा, मी चेक करायला की काय त्याचा इम्पॅक्ट आहे. मला असं वाटतं की म्हणजे त्या अर्थाने ती पहिली ऍक्च्युली रिलीज झाली पण. आणि तेव्हा आम्ही ते सगळं कोल्हापूरला शूटिंग केलं. आणि नागेश भोसले, मला वाटतं त्याची नागेश ही पहिलीच फिल्म. आणि आम्ही एकाच रूम मध्ये दोघं त्यावेळेला राहत होतो. आणि रोज आमची खुसफुस चालायची, कारण मला ते फायटिंग वगैरे काही येत नव्हती. आणि त्यांनी काही चांगला फाईट मास्टर वगैरे कोण ठेवलेलं नव्हतं, त्यामुळे मी खरोखरच त्याला लाथा घालायचो. गुंडाचं काम करत होता, त्याला खरोखर लाथा वगैरे घालायचो. आणि तो रोज ते डायरेक्टरला खरंच मारतो, बुक्या वगैरे खऱ्या मारतोय वगैरे. तर त्यालाही टेक्निक माहित नव्हतं, मलाही माहित नव्हतं. त्यांच्याकडनं पडलं नाही का तुला? आजही नागाची माझी खूप चांगली. तुला त्यांच्याकडनं पडलं नाहीत पण? नाही, तसे सीनच नव्हते ना. अच्छा, तूच मारायचं. हा, नागेशची माझी आज एक खूप छान मैत्री, आणि ते अजूनही टिकून त्यावेळेस. लग्न नाटक सुद्धा केलं लालन सारंगाबरोबर. त्याचा एक किस्सा फार मजेशीर आहे. लग्न नाटक करत असताना संदीप शितोळे त्याचा डायरेक्टर. बरोबर. आणि तो संदीपची माझी खूप घनिष्ठ मैत्री होती, कारण तो उत्तम लेखक होता, उत्तम डायरेक्टर होता, चांगला एकदम छान मुलगा होता. बरोबर. हो. हा, तर तो घेऊन आला. तो म्हटलं की अरे, दळवींचं एक नाटक आहे म्हणे माधव, फार सुंदर नाटक आहे म्हणे, आणि त्याच्यासाठी मी कास्टिंग करतोय, आणि लालन ताई तयार झालेले आहेत काम करायला. तर त्यांच्या मिस्टरांसाठी ना एक कास्टिंग शोधायचं आहे, तर तू जरा मला प्लीज गाईड कर ना, कसं काय करता येईल वगैरे. तर त्यांना म्हटलं अरे, श्रीराम खरेंना विचारू म्हटलं आपण, कारण त्यांचं माझं चांगलं होतं ना. तर श्रीराम खरेंच्या घरी गेलो त्याला घेऊन. आणि खरे म्हणले की आयुष्यभर मी एक तत्व पाळलेलं आहे की व्यावसायिक नाटक सिनेमा करायचा नाही. आणि आता उत्तरार्धामध्ये इतकं शेवटाला मी माझं व्रत जे काय घेतलं होतं ते तत्व मी का मोडू? आता मला आवडलं असतं ना, जर एवढं दळवींचं नाटक आहे आणि हे ते, मी ऐकून त्या नाटकाबद्दल. आणि पण मी व्यावसायिक नाही करू शकत, ते मला नाही करू शकणार मी ते. तर त्यांनी त्यांच्या घरातनं खाली पायऱ्या उतरून खाली येत असताना संदीप मला म्हणाला की माधव, माझ्या डोक्यात एक वेगळी आयडिया येते म्हणे. आता काय, कोण? तेवढे तूच करायचं बाईचं काम. बर. म्हटलं मी? अरे म्हटलं, माझं वय किती, 33-34 वय फक्त आत्ता.
आणि हे 60, 65, 70 असं वाटेल असं माणूस पाहिजे ना. हो हो. तू करशील म्हणे. नाही कारण म्हणे, दोन मी मुली प्रयत्न करून बघेन. असलेला दोन भाई. मुलीला. हो. नाही म्हणे आपण ते बघू, गेटअप बिटअप काहीतरी करू, पण तू ते करू शकतोस, मला खात्री आहे तू करू शकतोस. बरोबर. म्हटलं नाही, करायचा मी प्रयत्न नक्की करीन म्हटलं, असं काही नाही आहे. पण म्हटलं ते किती विचित्र दिसतंय म्हटलं. ते म्हणते लालनताईनं चालणार आहे का. हा. बघू म्हणे मी डायरेक्टर मी वगैरे. आणि तो जरा हे होता, हो हो. त्यामुळे तो जास्त तोही जरा हा, तसंच दिसेल. बाईंच्या घरी गेलो, लालनताईंच्या घरी गेलो. गेल्या गेल्या लालनताई म्हणाले की काय मिळाले का बाईंचं काम करणारे कोणी. तर तो म्हणाला मिळाले म्हणे. मग त्यांना नाही आणलं वाचनाला. आलेत की म्हणे हे काय. हेच आहे. तर त्यात आऊजाऊ करायच्या संदीप. हो, हो. अहो संदीप, तुम्ही नीट स्क्रिप्ट वाचलंय ना. बाईंच्या रोलसाठी मला वाटलं की मुलाच्या रोलसाठी आणले ना, सुबोधसाठी. सुबोधच्या रोलसाठी. तर तो म्हटला की हो मला माहिती आहे, मी दिग्दर्शक आहे याचा, मला सगळं चांगलं कळतं आणि मी सांगतोय तसंच होईल. बाई म्हटलं धन्य आहे तुमच्या पुढे, बघा बाबा काय होते ते. आणि पुण्यातलं त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक. हो हो. त्यांनी एवढे मोठमोठ्याली नाटकं करून ठेवलेली, त्यामुळे त्यांना असं सगळं विचित्र वाटत होतं. तो म्हटलं आपण वाचन तर सुरू करू, मग पुढचं पुढं. आणि पहिले 1-2 पानं झाल्यानंतर मला ते हळूहळू कळायला लागले की काय नाटक आहे, कसं वाचलं पाहिजे. नस मिळाली तर मी हळूहळू त्या अँगलनी ते वाचायला लागलो. तशी ना अशी एक पेल्यातनं चमचा मारल्याचा असा आवाज आला काहीतरी घरातनं आतनं. हा. तर त्या म्हणले थांबा 1 मिनिट, त्यांना काहीतरी हवंय. कमलाकर सारंग आतमध्ये वेड रिटर्न होते, हो हो हो. तर उठू शकत नव्हते पार्किन्सन्समुळे. मला वाटतं त्यावेळेला तेच नाटक आधी बसवणार होते बहुतेक. हा नाही, ते त्यांनी पूर्वी केलेलं बसवलेलं. करेक्ट करेक्ट. हा. तर ते म्हणते त्यांना काही पाणी वगैरे काय हवंय तर बघते म्हणे मी. आले 5 मिनिटात. म्हटलं बरं. मग आम्ही आपलं थांबलो आणि त्या आल्या बाहेर आले. तशा म्हणाल्या की निरोप घेऊन आली आहे. ते म्हणे ते कोण वाचतायत आत्ता, मी काही त्यांना पाहिलेलं नाहीये, तुमचं बोलणं काहीतरी ऐकलं मी. आणि त्यांना बोलता पण नीट येत नव्हतं, पण त्यांनी त्याच्यातही सांगितलं की ते अतिशय योग्य पद्धतीने वाचतायत. बर. ही अशी त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली. तर मग संदीप म्हणला बघा आहे की नाही, बरोबर माणूस आणला की नाही. मग त्यांना ते त्या दिवसापासून बाईनं ते पटलं जरा, विश्वास बसला की हा माणूस नक्कीच भाई करू शकतो. आणि मग काय झालं की माझी रिहर्सलची पद्धत खूप वेगळी. म्हणजे मी ते असं घोकमपट्टी करत वगैरे असलं, माझं पाठांतर वगैरे नाही करत मी कधी. तर आमच्या रिहर्सल चालू होत्या आणि मी अगदी कॅज्युअली करायचो. म्हणजे माधव अभ्यंकर बरोबर त्याच्यात जसं बोलले तसं आयुष्यात आपण जसं बोलतो तसं माझे ते मुवमेंट सगळं समजून घेत होतं. तर बाई मला सारख्या अभ्यंकर वय वय, त्या 2-3दा ऐकून घेतलं. तिसऱ्या वेळी त्यांना म्हटलं की 1 मिनिट, मी आत्तापासून असं ते करत नाही. एकदा मला कळलं कसं काय, त्याची क्रोनॉलॉजी काय आहे, जिओग्राफी काय आहे कळली की मग मी पुढे बघतो म्हटलं ते कसं त्याच्यात जायचं कसं घुसायचं ते नंतर. पण मी आतापासून ते करत नाही बसत म्हटलं. मला सापडू देत म्हटलं, आधी मला पचू देत ते, बरोबर. मग पुढचं आपण बघू. अशा रीतीने ते नाटक बसलं. मग आम्ही कालचक्र नावाचं नाटक केलं. आणि तू पण त्याच्यात लग्नामध्ये तू सुबोधचं काम केलेलं आहे, राजेश कोलननी केलेलं आहे. पण त्याच्यानंतर अण्णा नाईक आले आयुष्यात. म्हणजे रात्रीचे खेळ झाले, ही मालिका आली आणि एकदम जग बदलून गेल्यासारखं झालं. म्हणजे खरं 2005ला सोनियाचा उंबरा आली पहिल्यांदा. अरे हा ती म्हणजे 2005ला मी माझं कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय, हॉटेल वगैरे सगळं मी बंद केलं. आणि असं ठरवलं की आता मला जे आवड आहे ना ते मला 24 तास ते करू देत. बरोबर. आता मला ते कंटाळा आला दिवस, कारण त्याला काही मी बिझनेसमध्ये असल्यामुळे रिटायरमेंट नाही की 50 रिटायरमेंट वगैरे. मी करेल तोपर्यंत तो धंदा. म्हटलं आता ते त्याच्यात पडायचं नाही, ते सगळं वाइंड अप करून टाकलं. आणि 2005ला मी पूर्ण वेळ अभिनेता म्हणून काम करायचं ठरवलं. बरोबर. आता सोन्याचा उंबरा मिळण्यामागचं सुद्धा एक गंमत आहे, फार मजेशीर आहे ती गंमत. हा असंच काहीसं झालेलं. हेमंत देवधरचा मला एके दिवशी फोन आला. म्हणजे माझ्या काय करतोस, काय नाही घरात बसू नये. बरं म्हटलं, मग सकाळी उद्या चहाला भेटूयात म्हणून मग आपलं बाजारो रोडचं ते चहाचं दुकान, आपलं काय हॉटेल ते गणराज, आम्ही चहाला भेटलो. म्हटलं की एक सिरियल करतोय ETVची आणि मूळची ती कन्नड सिरियल आहे, त्याचं रिमेक करतोय. खूप चांगला जॉनर आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की मला ना त्यातलं जे मुख्य कॅरेक्टर आहे आप्पा देसाई म्हणून, रंग देसाई, याच्यासाठी ना मी ते कास्टिंग शोधतो. तर जरा मला सुचवतो काहीतरी नाव वगैरे.
तर म्हटलं अरे काय सुचवायचं, विक्रम गोखले आहेत. नाही म्हणे विक्रम गोखले नको, म्हणजे प्रभावळकर घे. नाही नाही ते असे रोज दिसणारे चेहरे नको. तर म्हटलं मग तू कोल्हापूरचे आपले ते डॉक्टर हे आहेत, काय बरं त्यांचं नाव, शरद भुताडिया. शरद भुताडे येतात नाही म्हणे ते. आणि म्हटलं आता तू कोण शोधणार मग फार आपली पुण्यातली काही लोकांची नावं सांगून झाली. तर म्हटलं नाही ते काय खूप वेगळा रोल आहे, खूप वेगळा जेवणार आहे आणि भारदस्त आणि हे ते. त्याला म्हटलं अरे थांब म्हटलं 1 मिनिट, काल परवाच म्हटलं मी FTIला ना एक फिल्म बघितली म्हटलं, त्याचं नाव आहे द्विजा. त्याच्यामध्ये ना एका माणसाने जे तू जे वर्णन करतोय ना ते सेम तेच कॅरेक्टर असलेलं भारदस्त, अशा मिशा विशा असलेला तो असं मस्त कॅरेक्टर केलं त्या माणसाने आणि त्याला नॅशनल अवॉर्ड पण मिळालं म्हटलं. बरं. 2005 तर नॅशनल अवॉर्ड मिळाले त्या फिल्मला. त्यामुळे ते आणि 2-3 पात्रचीच आहे, वडील आणि मुलगी, हाच तसा खरा जॉनर तेवढाच. हा. तर त्या व्यक्तीला विचारून बघायला काही हरकत नाही म्हटलं. कोण आहे वगैरे म्हटलं नाव नाही आता आठवत. ते फिल्म कुठे बघायला मिळेल. तर म्हटलं ते मिलिंद दामले म्हटलं, त्याचा जो एडिटर आणि रायटर आहे तो FTIला. तो म्हटलं चल मग लगेच आम्ही गेलो स्कूटरवर त्याच्या. मिलिंदकडे गेलो, त्याला बाहेरच उभं केलं. मिलिंदकडनं त्याची CD घेतली, कॉपी आणली, ती त्याला दिली आणि त्यांनी मला घरी सोडलं. आणि आता हा अगदी धावपळ करून घरीच, तर त्यावेळेला लोड शेडिंग असायचं, त्यामुळे 5 वाजेपर्यंत लाईटच येणार नव्हते. त्याच्यामुळे घरी गेल्यानंतर काय उपयोगच झाला त्याला ती बघता आली नाही. आणि जसे लाईट आले तसं त्यांनी ते व्हिडिओ याच्यावर फिल्म बघितली आणि मला फोन आला. म्हणजे मैत्रीतली एक शिवी घातली तिने मला. अरे म्हणे काखेत कलसम गावाला वळसा असं झालं म्हणे, हे काय रे परफेक्ट तूच तो आहे म्हणे, तोच पांडुरंग देसाई आहे, तूच आणि तूच पाहिजेस मला. तर आता निर्माता गेलाय तिकडे वाई आणि तिकडे लोकेशन बघायला, तर तो संध्याकाळी येणार आहे. तर वेणुगोपाल ठक्कर म्हणून, तर तू संध्याकाळी माझ्याकडे ये, जरा बरे कपडे घालून ये. म्हणजे बरे कपडे म्हणजे नाही म्हणे जरा पोक्त वाटशील असे, जप्पा पायजामा वगैरे घालून गेलो. आणि त्यांनी पण लगेच ओके दिलं आणि त्या सिरियलने पण खूप इतिहासच घडला. फार सुंदर ती सिरियल. हा चावटपणा का केला पण, म्हणजे डायरेक्ट सांगायचं होतं. नाही काय असतं, मी असं सहसा कधी, माझा तो स्वभाव नाही की मी डायरेक्ट मला घेणं वगैरे म्हणण्याचं, असं तो काय माझा स्वभाव नाही. समोरच्याला वाटलं तर त्यांनी ते घ्यावं, असं काही हे नाही. आणि माझा काय आग्रह नसतो. मुळात काय माहिती का, की मी याच्यावर पोट पहिल्यापासून अवलंबून तसं ठेवलं नव्हतं. व्यवसाय वगैरे सगळे करत होतो, ते करत होतो, त्याच्यामुळे मला काम मिळालं नाही मिळालं, आवड म्हणून पहिल्यांदा काम. हा मग हाच आहे त्याची आवड. म्हणजे दुसरं काहीतरी कर म्हटलं तर तुम्ही म्हणाल की नको बाबा मला ते, पण इथे मी फुकट काम करतो. मी कितीतरी लोकांकडे बजेटच नाही, अमुक नाही, आपली नेहमीची रडारड किंवा अमुकच नाही, पुढच्या प्रोजेक्टला चांगलं पैसे देऊ वगैरे वगैरे, तरी मी काम करतो लोकांकडे, की मग करतोय ना कोणतरी. आणि जे नवीन मुलं येतात ना, तर ते नवीन मुलं काहीतरी करू पाहतात ना, आणि ते मला ते फार आवडतं, कारण त्यांच्या त्या पिढीचं सगळं ते त्याच्यात रिफ्लेक्शन. आपण थोडे दिवसाकाठी ना म्हातारी होत चाललेलो असतो, आणि नवीन मुलं ते करतात ना, त्यावेळेस त्यांच्यात वेगळेच आयडिया असतात. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की काल परवापर्यंत तुम्ही लोक होता, त्याच्या आधी काही आम्ही होतो, की आम्हाला अशा आयडिया सुचायच्या आणि आम्ही असं काहीतरी मस्त करू पाहायचो. आता आपल्याला काही सुचत नाही, आपल्याला नवीन आता जे मुलं बसलेली आहेत ना, ह्या वयाची मुलं आहेत ना, काहीतरी भन्नाट आयडिया आहेत त्यांच्याकडे, आणि ते इतकं त्यांना, आणि ते टेक्नोसॅव्ही आहेत परत, त्यामुळे त्यांना टेक्निकल गोष्टी चांगल्या कळतात, हे करतात. त्यामुळे ते मला फार आवडतं आणि त्यांच्यावर काम करायला आवडतं. मग मी तिथे किती मानधन देतोय, काय करतोय याच्याशी घेणं नाही, मानसिक आनंद जास्त मिळतो, मानसिक आनंद मिळतो. त्याच्यामुळे ते असं सर्वायवल आहे चालू. मला ना प्रत्येक भूमिका मिळताना ना अशी काहीतरी गंमतच झालेली आहे माझ्या बाबतीत. म्हणजे काय माहित नाही, म्हणजे असं घाशीरामचा नानाचा रोल समजा, तो सुद्धा माझ्याकडे असं वेगळ्याच पद्धतीने तो सगळं झालेलं आहे. ते सांगतो तुला की साधारणतः 94-93चा एंड वगैरे असेल. माझं हॉटेल होतं पराठा हाऊस, सगळी नाटकवाली मंडळी सगळी जमायची, सिनियर पण त्यातली अनेक जण जमायची. तर बाळ मोघे नावाचे आपल्याकडे फार सिनियर आर्टिस्ट होते, जे प्रकाश फार मोठं नाव होतं त्यांचं, अमोल पालेकर वगैरे सारख्या मोठमोठ्या दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलं. तर एके दिवशी ते आले आणि मला म्हणाले की आम्ही आता घाशीराम करतोय. तर मला आश्चर्य वाटलं. म्हटलं कसं काय? म्हटलं थिएटर अकॅडमी सगळं नाटक येते, तुम्ही कसं काय करणार? आणि तेंडुलकरांचे राईट्स त्यांच्याकडे, तेंडुलकरांनी आम्हाला राईट्स दिलेत म्हणे, आता आम्ही करतोय. तर मला ते जरा आश्चर्य वाटलं की कसं शक्य आहे बा, एकदम अकॅडमीचं नाटक आणि हे वेगळीच संस्था, त्रिमिती नावाची संस्था वगैरे काढून कसं करतायत. तर त्यांनी मला सांगितलं सगळं ते.
पण मला ते काही खात्री वाटत नव्हती, म्हणून मी अकॅडमीतल्या काही लोकांना विचारलं की असं असं मी ऐकलं, खरं आहे का? ते म्हणजे काय माहित नाही, आता आपण तर तसं बंदच केलेलं आहे म्हणे अकॅडमीने, मिळाले असेल कोणतरी घेतलं असेल. आणि खरोखरच त्यांना ती राईट्स त्यांनी घेतली होती. आणि मग मी म्हटलं की हे कोण करत, कारण माझ्या डोक्यात होतं ना की करायचं तर नाना करायचं. रामामध्ये आपलं नाही, आधीपासून असं ते काही करायचं नाही, ते सगळं मला येत आहे म्हटलं, मी ते सहज करू शकतो. भावानं केली, नाना करणं भावानं मला केली ते जास्त करते. हे होतं. आणि मग मला ती क्युरियोसिटी होती की नानाचं काम कोण करते. मी त्यांना विचारलं, ते म्हणजे मोहन आगाशीच करणार, डॉक्टरच करणार आहे. तर मला परत आश्चर्य वाटलं, म्हटलं कसं शक्य आहे? अकॅडमी म्हणजे त्या काळात जनरली असं असायचं की एका संस्थेत काम केलं की दुसऱ्या संस्थेतनं काम करायचं नाही, त्यामुळे ते एक नियम असायचे. असेल कदाचित तसं काही. तर मग मला ते खोटं जरा वाटलं. पण काही दिवसांनी स्वतःच परत मोगे आले आणि मला म्हणाले की काय मोहन आगाशे आता नाही म्हणतायत वगैरे, आता परत शोधणं आलं वगैरे. तर मी पटकन त्यांना म्हणालो की मला घ्या ना. तर त्याने अगदी खास पुणेकर स्टाईलने माझा लगेच अपमानच केला म्हणजे त्यांनी. आणि माझा अपमान केला म्हणून आजूबाजूच्या लोकांना फार बरं वाटलं, कारण जी ऑलवेज म्हणजे जसं हा मुलाखत घेतोय आणि मी उत्तर देतोय तसं मी अपमान करणं आणि त्यांनी लोकांनी गद्दार होणं अशी प्रथा असताना हे उलट झाल्यामुळे लोक आजूबाजू जे होते ते खुश झाले एकदम. आणि तर म्हटले नाही नाही ते फार अवघड काम आहे, तुला नाही जमणार वगैरे. तर त्यांनी एकदम माझी म्हणजे काय म्हणतो ना लायकीच काढली. तर मी म्हटलं पण ठीक आहे, काय हरकत नाही, म्हटलं माझी इच्छा बोलून. आणि काही दिवसांनी ते खरोखरच परत आले. आणि येताना अनिल जोगळेकर म्हणून जे होते, अनिल जोगळेकर सुद्धा अकॅडमीचे जुने प्रेसिडेंट होते. आणि इंग्लिश नाटकांचा त्यांचा अभ्यास खूप होता, इंग्लिश नाटकांची मराठी नाटकं त्यांनी केलेली. सिनियर आणि त्यांचे मोठे भाऊ अरुण जोगळेकर एक मोठे ॲक्टर होते, सई परांजपेंचे मिस्टर म्हणजे. तर ते अनिल जोगळेकर घेऊन आले. तर अनिल जोगळेकरांनी मला ओळखलं नाही, पण मी अनिल जोगळेकरांना ओळखायचो, कारण दरवर्षी अकॅडमीच्या वाढदिवसाला ते तिथे गादीवर असायचे आणि आम्ही समोर असे बसलेलो असायचो. तर त्यांनी मला तसं ओळखलेलं नव्हतं. त्यांनी माझ्याकडे असं बघितलं वगैरे व्यवस्थित आणि मग मला म्हणाले की करणार का काम. तर मला तिथं थोडंसं एक भीतीदायक असं एक फिलिंग आलं मला की अरे बापरे, आता खरंच विचारलंय म्हणजे आपण असं मला द्या ना काम मी करतो वगैरे असं म्हणणं, आणि खरोखरच विचारलंय. तसं काम सोपं नव्हतं, ते नाही आहे ते. तर त्यांना म्हटलं की मला 10 मिनिटं द्या. 10 मिनिटं मी बाहेर गेलो, शेजारच्या चहाच्या दुकानावर जाऊन तिथला चहा पिऊन विचार करत बसलो की काय करावं. आणि असं मनाशी ठरवलं, समजा नाही जमलं तर पुन्हा रंगभूमीवरती उभं राहायचं नाही. नाटक सिनेमा या क्षेत्राशी आपला काही संबंध नाही. आणि जमलं तर काय प्रश्नच नाही, मग करूयात डेअरी. आलो, त्यांना म्हटलं की हो करतो, चालेल म्हटले, तुझं वाचन घेऊयात. म्हटलं वाचन हॉटेलमध्ये तर शक्य नाही. म्हटलं माझ्या घरी चला, जवळच आमचा वाडा आहे, तिथे एक हॉल आहे छोटासा, तर तिथे आपण ते वाचन करू, चला. त्यांनी मला स्क्रिप्ट दिलं घरी गेल्यावर. म्हटलं नाही माझं पाठ आहे, कुठला सीन करू. तर मी त्यातला स्मशानातला एक सीन होता, घाशीरामचा आणि नानाचा एक स्मशानातला सीन, फार सुंदर सीन आहे तो, माझा आवडता सीन आहे. आणि मी तो प्रत्येक प्रयोगाला अगदी त्याच्यासाठी खास तयारी करून मी तो दणदणीत होईल तो सीन असं तर ते माझा प्रयत्न असतो तो. तर तो मी केला आणि त्यांना तो खूप आवडला. पण मी थोडा माझा ओरिजिनल आवाज न वापरता वेगळ्या आवाजात तो केला होता. तर ते म्हणले हा असंच चालेल. म्हणले नाही, माझा ओरिजिनल आवाज तो नाही, माझा ओरिजिनल आवाज जो आहे त्या आवाजातच मी करणार, खोटा आवाज काढून मी काम करणार नाही. आणि अशा रीतीने घाशीरामची ती निर्मिती झाली. 1994 22 मार्च 1994 हा पहिला प्रयोग झाला, औरंगाबादमध्ये पहिला प्रयोग झाला. आणि तो आजतागायत चालू आहे. आज 28 वर्ष पूर्ण होत आली आहेत. आणि पुढच्याच वर्षी, आता रादर याच वर्षी डिसेंबरमध्ये घाशीराम कोतवाल या नाटकाला लिहून तेंडुलकरांना 50 वर्ष पूर्ण अशी ती घाशीरामची कथा सांगितली. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मग अण्णा नाईक हा रोल सुद्धा असंच मिळालाय का, त्याची काहीतरी वेगळी स्टोरी? नाही, अण्णा नायकाचं कसं झालंय की रात्रीचा खेळ चाले सीझन पहिला 2016 तेव्हा त्याची तयारी सुरू झालेली होती. आणि त्याचे निर्माते सुनील भोसले, तर एक दिवशी फोन आला की माधवराव एक भूमिका आहे, एकच दिवसाचं काम आहे, पहिल्याच एपिसोडला ते कॅरेक्टर मरतं. म्हणलं अरे वा, फारच मोठी भूमिका दिली. तर नाही म्हण, पण तुम्हीच तिथे हवे आहात, तुम्हीच पाहिजे मला. कशाला रे, एक दिवसाचं शूटिंग, ते इतक्या लांब, म्हणलं 8 तासाचा प्रवास करून येणार 400 किलोमीटरवरती, सावंतवाडीला ते शूटिंग, आणि पहिल्याच एपिसोडला तो मरतो. मग काय मग त्याच्यातनं म्हणजे ऍक्टर म्हणून माझं समाधान काय होणार? तर तो म्हणला नाही, तुम्ही पैसे जे मागाल ते मी देतो, पण तुम्हीच मला हवे आहात. तर मग म्हटलं बाबा उद्या तुला सांगतो. दुसऱ्या दिवशी मी त्याला फोन केला, म्हटलं बाबा येतो. मी विचार केला की माझे आजोळ तिकडचंच आहे, कणकवली,
चला या निमित्ताने मावस भावंड मामी भावंड यांच्या भेटीगाठी होती, फिरून येऊ कोकणात, मस्त मजा करू जायत म्हणून मी गेलो. आणि शूटिंग झालं. पहिल्या एपिसोडला अण्णा गेला आणि तिथून ते सगळं कथानक पुढे सुरू झालं. पण त्याच वेळेला अनेक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आल्या की अण्णा असा कसा अण्णा गेला, अण्णा का गेला, अमुक का झालं, तो अण्णा परत दिसायला पाहिजे अमुक तो. मग मध्ये मध्ये माईच्या मनोविश्वामध्ये अण्णा तिला दिसतोय, अण्णा बसलेले आहेत, अण्णाशी ती बोलते वगैरे. म्हणजे मुलं आली की म्हणते की अरे अण्णा आले, पाय पडा. तर रिकाम्या खुर्चीला मुलं पाय पडतायत, आश्चर्य करून माईकडे बघतायत वगैरे, असे सगळे ते सीन व्हायचे. मग त्यांनी मध्ये मध्ये मला तो बोलवायचा. अशा रीतीने तो पहिला सीझन पार पडला. बरोबर. आणि दुसऱ्या सीझनच्या वेळेस परत त्याचा मला फोन आला की मी पुण्यात येतोय, जरा महत्वाचं बोलायचंय, काय आहे ते नंतर सांगतो आणि आपण लक्ष्मण हॉटेलला भेटू. आणि मी ऑन द वे दुसरीकडे चाललोय, तर मी येतोय, तर आपण भेटूयात, एक तासभर काढून मला भेटा. गेलो, भेटलो, बोला. आणि आपण रात्रीचं खेळ चाले सेकंड सीझन करतोय. म्हटलं बर, मग आता नाही म्हणे, पण हा यावेळेला सिक्वेल नाही आहे, हा प्रिक्वेल आहे म्हणे. म्हटलं बर, म्हणजे कसं? तर म्हणे जो पहिल्या भागात जे बोलणं झालेलं आहे की अण्णाने हे केलं, अण्णाने त्या केलं, ह्या केलं, हे सगळं जे आहे ते आता प्रत्यक्ष दिसणार आहे. आणि अण्णा प्रत्यक्ष लोकांना दिसणार आहे, अण्णाची कारस्थानं दिसणार आहेत, अण्णांनी बायकांच्या हे कसं लफडी कशी केली, जमिनी कशा बळकावल्या, खून कसे केले, कलम कशी लावली, हे सगळं त्याच्यामध्ये ते दिसणार आहे. तर पूर्णपणे अण्णामय आता सीझन आहे. आणि या वेळेला तुम्हाला मालवणी पूर्ण वेळ बोलायचंय. पहिल्या सीझनला एकच दिवसाचं 2-3 दिवसाचं काम असल्यामुळे तेवढं एक पटकीने थोडी प्रॅक्टिस करून बोलून जायचं. पण आता मालवणी पूर्ण बोलायचं, म्हणजे अस्खलित बोलायचंय, फ्लुएंट बोलायचंय. तर तयारी लागा आणि वजन कमी करा. 12 किलो वजन कमी करायला सांगितलं. बरं, एवढं काही केलं नाही, 8 किलो केलं, तेवढं केलं. आणि आपलीच ही जी आहे कलवा, गौतमी कलवा, हिलाच कन्सल्ट करून तिने मला ते डाएट वगैरे सगळं सांगितलं. आणि 8 किलो माझं वजन कमी झालं, कारण थोडंसं एज पण थोडं कमी दिसायला पाहिजे. आणि मग गेटअप वगैरे अमुक तमुक यंग लुक होतं थोडंसं झालं. आणि मग ती मालवणी भाषा, तर मालवणी भाषेची पण एक वेगळी गंमत आहे. मग मी ते युट्यूबवरती मच्छिंद्र कांबळी वगैरे यांची नाटकं बघायला लागलो. पण ते इतके फास्ट बोलायचे की ते मला काही कळायचंच नाही. म्हणजे मला असं ते काय बोलतात कळायचंच नाही. तर म्हटलं काय करावं आता मालवणीसाठी. तर मला अजून एक नाटक मिळालं, येवा कोकण आपलाच असा म्हणून. बर. आणि ते त्याच्यामध्ये आत्ताच त्यांचं निधन झालं, मी का त्यांचं नाव विसरतो, एवढं मोठं नाव मी आठवलं की सांगतो म्हटलं ते तर ते मला लीलाधर कांबळी. तर लीलाधर कांबळींचं ते इतकं अस्खलित, इतकं शुद्ध छान मालवणी, आणि ते मी सतत कानात गाडी जिथं असेल तिथे ऐकत राहिलो. आणि मुद्दाम तिकडे सिंधुदुर्गात गेल्यानंतर चहाच्या टपऱ्या, भाज्यांच्या गाड्या वगैरे तिथं जाऊन बसायचं. आणि ते लोक कसं बोलतात, कुठे वजनं देतात, कुठे हेल काढतात, हे सगळं त्याच्यातनं मी ते शिकून घेतलं. आणि आमचं थोडंसं आधी 2 दिवस मेन शूटिंग सुरू होण्याच्या आधी 2 दिवस मॉक शूटिंग झालं. एक मॉक शूटिंग झालं, कारण लहान मुलं पण त्याच्यात होती आणि त्यांना पण पहिल्यांदाच ती कामं करत होती. त्यांना कॅमेरा काय असतो काहीच माहित नव्हतं, आणि जवळपास सगळी तिकडचीच होती ती. त्याच्यामुळे त्यांना पण थोडंसं काय म्हणतो ना, मोकळं करण्यासाठी, रुळण्यासाठी तर ते मॉक झालं. तर तिथे माझी बोबडीच वळायला लागली, मला नीट बोलताच येईना मालवणी. काय मला काही कळेल म्हटलं, अरे मी एवढं सगळं प्रॅक्टिस केली आणि आता मला ते का बोलता येत नाहीये. तर कदाचित त्याचं सुद्धा मी ते टेन्शन घेतलं होतं. आणि ते बरं झालं, 2 दिवस आधी ते मॉक शूटचा फायदा झाला. आणि जेव्हा ऍक्च्युअल शूटिंग सुरू झालं, करेक्ट, तर तिथे हजर असलेले लोक म्हणाले की हे मूळचे मालवणचेच दिसत आहेत. अण्णाचं काम करणारे मूळचे मालवणचेच आहेत, इतकं फ्लुएंटली आता बोलायला लागलेत. आणि मी आता तिथल्या लोकांशी सुद्धा मालवणी मध्येच बोलतो, तिथे गेलो की त्यांच्याशीच बोलतो. अंगवळणी पडल्यासारखं ते सगळं झालेलं आहे. आणि खूप बरं वाटतं. अशी ती भूमिका, आणि ते पुढं इतिहास आहे की सगळं ते एवढं मोठं ते प्रस्त झालं. आणि अण्णा शेवंता खूप गर्दी तिथे, रोज 3-3, 4-4 हजार लोक शूटिंगच्या ठिकाणी. आणि तिकडनं ओरडून अण्णा करायचे. मग मी मध्ये वेळ काढून त्यांना हात करणं किंवा जाऊन भेटणं, ताऱ्याच्या कंपाऊंड पाशी यायचे, तिथं त्याच्यावर पडायचे, त्यांना खर्च करायचं, पण ते सगळं करायचं.
तर ते खूप काही काळ वाईट वाटायचं, पण सतत भेटणं शक्य नसायचं कारण शूटिंग पण उरकायचं असायचं. पण तेव्हा आपल्याकडे काहीतरी आपल्या सैनिकांवरती काही हल्ला वगैरे झाला असं त्याच काळात तिथे ते घडलं होतं आणि मी रात्री उशिरा ते बातम्या बघत होतो आणि कुठंतरी मला असं जाणवलं की कारण पहिल्यापासून ना स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे मला पोलीस आणि सैन्य म्हणजे आपली मिलिटरी याबद्दल भयानक आकर्षण आहे. म्हणजे आजही जर कोणी मला पोस्टिंगवर नेलं तर मी म्हणेल नाटक बिटक पुढच्या जन्मी करतो आता पहिल्यांदा फ्रंटवर जाईल. हा त्याच्यामध्ये मी आहे आणि एनसीसी वगैरे मी फार व्यवस्थित ती एनसीसी केलेली. आरडी परेडसाठी सिलेक्ट झालेलो होतो पण मला ते कांजणे वगैरे झाल्यामुळे मला ते पडायला लागलं. हा तर मी म्हटलं काहीतरी सैनिकांसाठी करायला पाहिजे. मग मी माझ्या डोक्यात आलं की आपण काहीतरी वेगळं काहीतरी करूया. तेवढी मंडळी तिथे येतात, फॅन्स येतात आपले एवढे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर 7चा कॉल टाईम होता, 6:30लाच मी सेटवर यायचो आणि तिथे सेटिंगच्या लोकांना म्हटलं की मला एखादा बॉक्स तयार करून द्या, त्याला जरा कव्हर करा वगैरे आणि त्याच्यावरती लिहा सैनिक हो तुमच्यासाठी. आणि वरती लिहा जिथे पैसे आपण आत स्लॉट असतो तिथे पैसे टाकतो तिथे लिहा सेल्फी फॉर सेल्फ रिस्पेक्ट. आणि तो बॉक्स घेऊन मी, माझा बाउन्सर, माझा एक स्पॉट बॉय असं आणि आम्ही तिथे लोक जशी यायला लागले आम्ही बोलवायचो फोटो काढायचा सेल्फी, ह्याच्यात काहीतरी टाका, ह्याच्यात काहीतरी टाका, 1 रुपयापेक्षा काहीही चालेल, बरोबर, किमान 1 रुपया तरी टाका. तर लोकांनी इतके भरभरून टाकले पैसे की तो बॉक्स भरला 2 दिवसात. लगेच दुसरा बॉक्स तयार केला. आता यावेळेला मी स्टीलचा आणलं जरा पैसे स्वतःचे घालून आणि स्टीलचा बॉक्स आणला, तो भरला. मग अजून एक स्टीलचा जरा मोठा घेऊन आला होता, तो भरला आणि रोज त्याच्यावरती ते सील करायचो आणि दिग्दर्शकाची सही घ्यायचो त्याच्यावर की हे सील केलं. म्हणजे ह्याचं तर असतं ना सरकारी खात्यात सील केलं तसं त्याला सील करून त्याच्यावरती याची जबाबदारी म्हणजे तुमच्या सरकारी तिजोऱ्यांना वगैरे कसं असतं तसं ते सील केलेलं असायचं. आणि मग नंतर ते मोजायला काढले आम्ही बाहेर आणि तेव्हा आमच्यातलाच माझ्या मोठ्या मुलाचं काम करणारा जो मंगेश माधवचं काम करणार त्यातला, तर त्याला प्रमुख केला. प्रत्येक डिपार्टमेंट मधला एक माणूस नोटा मोजायला, म्हणजे जसे आपण ते देवस्थानात कसे 2च्या वेगळ्या, 5च्या वेगळ्या, 500, 100 वेगळ्या असं करून ते सगळं सॉर्टिंग आणि मग प्रत्येकाने मोजून ते डिनॉमिनेशन त्याचं हे करून ते लिहून आणि हे सगळं सगळं शूट केलं. हे ऑफिशियली शूट केलं हे सगळं. हा आणि ते मी त्या दिवशी 26 जानेवारी 2019ला मी तिकडेच होतो. तर तिथल्या सिंधुदुर्ग सैनिक स्कूलला मी ते अर्पण केले. 1,01,000चा चेक तो असतो तो ते त्यांना दिला. सर धन्यवाद. तर अशा रीतीने मला ते खूप बरं वाटलं. पण पुढे त्याचा इम्पॅक्ट एवढा होता, एक तर सगळ्या चॅनलनी त्याचं दखल घेतली. मला ते प्रसिद्धी नको होती काही, पण मुंबईतल्या सामन्यातल्या एका कोणतरी पत्रकार तिथे येऊन गेले होते आमच्या लोकेशनवर. तर त्यांनी पहिल्यांदा ही न्यूज केली की ते सगळ्या पेपर्सवाल्यांनी ती उचलली आणि मग त्या सगळ्या पेपरवाल्यांनी ती न्यूज हे केली. मग सगळे हे आले तुमचे व्हिडिओ न्यूज चॅनलवाले सगळे आले, त्यांनी ते सगळं कव्हर केलं, का केलं, कसं केलं, अमुक केलं तमुक केलं, ते सगळीकडे पोहोचलं. त्यामुळे तिथे लोक आधी यायचे ना तर ते म्हणायचे अहो डबा आणा ना. म्हणलं नाही ती स्कीम आता संपली आहे. म्हटलं अहो म्हणजे दुसरं कोणासाठी तरी मदत करा असं ते म्हणायला लागले. म्हणजे अगदी लेटेस्ट सांगायचं तर मध्ये मला एक आपल्या MIDCचा एक अवॉर्ड मिळाला. तर मी तिथे गेलो होतो. तिथे एक गृहस्थांशी माझी भेट झाली. ते भिकाऱ्यांचे डॉक्टर आहेत, भिकाऱ्यांसाठी ते काम करतात. तर बोलता बोलता ते संयोजक म्हणाले की सर अण्णांनी असं केलेलं आहे तर आपण यांच्या संस्थेला मदत म्हणून काहीतरी असं करायला काही हरकत नव्हती आधी जर कळलं असतं तर. तरी दुसरे एक जण होते ते म्हणले काही नाही आपण पटकन डबा ठेवूयात, अण्णा तुम्ही सेल्फी दिली तर त्यांना जर पैसे मिळाले. तर अगदी कार्यक्रम संपला आणि मी त्यांना म्हटलं की नाही आता मी ह्याच्या पुढे फक्त 10 ते 12 मिनिटं थांबीन, आता मला निघायला पाहिजे, उशीर झाला ऑलरेडी. तर त्या 10-12 मिनिटात 28,000 रुपये जमा झाले त्या डब्यात आणि ते लगेच ते आम्ही त्या डॉक्टरांना दिले. ते अशा रीतीने माझ्या हातून ते छोटंसं सत्कार्य हे घडलं. नाही पण एवढंच नाही थांबलं म्हणजे आता कोविडच्या काळात सुद्धा पोलिसांसाठी पण बरंच काम केलं. ते केलं. त्याच्यानंतर आपले बॅकस्टेज जी लोक आहेत त्याच्यासाठी सुरेंद्र गोखलेने सुद्धा मी आर्थिक मदत केली. आणि काही संस्थांमध्ये रोटरी सारख्या संस्थांमध्ये माझी खूप ओळख आहे. 2-3 क्लबशी तर माझ्या अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. पुन्हा नाटक हाच दुवा आहे तिथे सुद्धा. तर त्यांना सुद्धा रिक्वेस्ट केली तर त्यांनी सुद्धा काही किट्स वगैरे आपल्या बॅकस्टेजच्या लोकांना दिली. आणि असं काहीतरी आपण करायला पाहिजे. पण आणि शेवटी आपली सामाजिक बांधिलकी ती आहेच ना. आपण ज्या समाजात राहतो
त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ते आपण देणं गरजेचं आहे. कारण काय माहितीये का की म्हणजे मी हा विजय पटवर्धन हे फार मोठं उदाहरण आहे आणि त्यांनी एवढं मोठं काम त्याच्यामध्ये केलंय आणि त्याच्यात झोकून दिलं दोघं नवरा बायकोंनी आणि त्याच्या सगळ्या मित्रांनी. आता प्रत्येकाचं नाव मी इथं घेत नाही पण त्या 5-6 मित्रांनी ते झोकून दिलेलं आहे. आणि म्हणून त्या दिवशी काही लोकांचे त्याला सत्कार करायचे होते. मी गेलो होतो त्या कार्यक्रमाला. तेव्हा सुद्धा मी बोललो होतो की कलाकार हा चांगला माणूस असणं फार मुळात गरज आहे. त्याला वेदना कळत नसेल तर तो कलावंत होऊ शकत नाही, तो अभिनेता होऊ शकत नाही. वेदनेशी फार जवळचा संबंध असतो अभिनेतेचा कलेशी. कुठलाही चित्रकार असेल त्याला सुद्धा वेदना कळल्याशिवाय त्याच्याकडनं चांगलं चित्र निर्माण होत नाही. ज्याला वेदना नाही कळली त्याच्याकडनं चांगलं वादन नाही होऊ शकत, चांगलं गायन होऊ शकत नाही, चांगला अभिनय होऊ शकत नाही. तर ते काम, वेदनेचं काम जे कळलंय याला, विजयला, तर त्या दृष्टीने त्यांनी हे संस्था चालू केली आणि आज हे छान छान उपक्रम सुरू आहेत आणि त्याला आमच्या सगळ्यांची साथ आयुष्यभर असणारच आहे. वा, म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये ना तू कलाकार म्हणून काय असे आम्हाला माहितीच होतं, पण तू माणूस म्हणून किती मोठा आहे आज कळलं आम्हाला. अरे मी भयानक फटकळ आणि हे सगळ्यांना वाटतं. फटकळ उर्मट अशी माझी जगभरात ख्याती आहे. हो हो. पण माझे शब्द ज्याला कळतात ते माझे अतिशय जवळचे मित्र बनतात. ज्यांना ते त्यातली म्हणजे माझ्यातली वेदना त्यांना कळते ना ते चांगले माझे मित्र बनतात. नाहीतर मी फटकळ उर्मट खूप वाटत असा माणूस म्हणून मी प्रसिद्ध आहे. पण मला ते आवडतं, काही बिघडत नाही. मागे काहीतरी बॅक टॉकिंग करण्यापेक्षा नाही काय सरळ तोंडावर बोलावं, सरळ तोंडावरती माणसाचे बोल. आता लोकांना पण कळलं असेल हा माणूस कसा आहे ते. आता जास्त मी काही बोलतच नाही. माधवराव, तुम्ही आज आलात आणि आमचा आजचा शुक्रवार खूप 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 छान गेला. खूप मस्त वाटलं. आणि असंच तू वेगवेगळे काम करत राहा, लोकांचं प्रचंड मनोरंजन करत राहा आणि तुला दीर्घायुष्य लाभो, सामाजिक बांधिलकी अशीच राहू दे. आणि आपल्या विजय पटवर्धन फाउंडेशन तर्फे फुलाची पाकळी म्हणून एक छोटीशी भेट. तर असे पुन्हा भेटूयात पुढच्या शुक्रवारी एका नवीन सेलिब्रिटी बरोबर. पण आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत हसत राहा, हसवत राहा. धन्यवाद. मंचावरती खेळ रंगतो तिमिर उजेडाचा, अनुभव हासू आसू जाणीव गहिऱ्या नात्यांचा. वेश नव्हे परकाया लेवुनी गोष्ट सांगतो आम्ही, अनुभूतीचा रंग लावूनी सोंग वठवतो आम्ही. या जगताच्या सागरातले आम्ही कला तरंग, माय बाप रसिकांसाठी हा आमचा नाट्यरंग, आमचा नाट्यरंग, आमचा नाट्यरंग.